विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण आजच्या तासिकेमध्ये सागरी प्रवाह हा पाठ अभ्यासणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी इथे काही प्रश्न दिले आहेत, थोडंसं आठवूया. म्हणजेच पाठीमागच्या इयत्तेमध्ये तुम्ही थोडंसं सागरी प्रवाहाबद्दल माहिती पाहिलं असाल. यामध्ये बघा, एखादा पदार्थ प्रवाहित केव्हा होतो. पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते आणि प्रवाह निर्मितीसाठी पदार्थामधील कोणत्या कोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील. हे 3 प्रश्न जे दिलेले आहेत, या तिन्ही प्रश्नाची उत्तरे आपल्याला खालील एक प्रयोग दिलेला आहे. त्या प्रयोग केल्यानंतर आपल्याला या प्रश्नाची उत्तरे मिळून जातील. प्रयोग काय करायचे बघा. आपल्याला त्या प्रयोगासाठी लागणारं साहित्य काय आहे, तर साहित्य एक मोठा धातूचा ट्रे लागणार आहे. त्यानंतर स्पिरिटचा दिवा, त्यानंतर पाण्यात तरंगत राहतील अशा चकत्या, यासाठी आणि एवढंच साहित्य या प्रयोगासाठी लागणार आहे. मग आता प्रयोगाला सुरुवात करूया आपण. सुरुवातीला काय करायचे आपल्याला, एक धातूचा जो ट्रे आहे तो स्टँडवर आपल्याला ठेवायचा आहे. मोठा ट्रे घ्यायचा आहे आणि स्टँडवर ठेवून द्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. पाणी थोडं स्थिर झाल्यानंतर, म्हणजे पाणी टाकल्या थोडंसं प्रवाहित असतं पाणी, मग पाणी स्थिर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला रंगीत चकत्या सोडायच्या आहेत. काही वेळानंतर त्या चकत्या पाण्यावर तरंगत स्थिर राहतात. या सर्व बाबीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला काय करायचं आहे, ट्रेच्या एका कोपऱ्यात दिवा पेटवून तो भाग आपल्याला तापवायचा आणि निरीक्षण करायचं आहे. म्हणजे तापवल्यानंतर नेमकं त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये काय हालचाल होते हे पाहायचे आपल्याला. तर काय होतं बघा, प्रयोग करताना आपल्याला लक्षात काय येतं, जसं जसं पाण्याचं तापमान वाढू लागलं तसतसं पाण्यातील ज्या चकत्या आहेत त्या एका ठिकाणाहून आपल्या दुसऱ्या ठिकाणी जात असल्याला दिसून येत असतात. म्हणजेच तापमान जसं पाण्याचं वाढत चाललं तसतसं पाण्याची घनता कमी होत चालली. त्यामुळे कमी तापमान असलेले पाणी हे जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेतं आणि काही वेळाने त्या टिकल्या ज्या असतात त्या वर्तुळाकार दिशेने प्रवाहित होतात आणि पाण्याच्या याच प्रवाहामुळे या चकत्याची हालचाल आपल्याला झालेली दिसून येत असते. हे झाला हा प्रयोग आणि या प्रयोगामध्ये काय झाले ते आपल्या लक्षात आलं. म्हणजेच पदार्थ केव्हा प्रवाहित होतो, ज्यावेळेस त्याचं तापमान हे वाढलं. पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर जास्त घनतेचं म्हणजे पाण्याची जी जास्त तापमानाचे जे पाणी आहे ते कमी तापमान असलेल्या पाण्याची जागा घेतं. आणि विसंगती म्हणजे कोणती याच्यामध्ये आपल्याला दिसून येत असते, तर तापमान वाढलं की घनता पाण्याची कमी होती. ही विसंगती आपल्या इथं दिसून येत असते. आता एक अजब अशी घटना 1992 मध्ये घडली. काय झालं होतं ती घटना, म्हणजे एक मालवाहू जहाज पॅसिफिक महासागरामधून चाललं होतं. कुठं, हाँगकाँगकडे. हाँगकाँगकडून अमेरिकेकडे निघालं होते पॅसिफिक महासागरामधून. आणि मग पॅसिफिक महासागरातून प्रवास करत असताना हवाई बेटाजवळ काय झालं, त्या जहाजामधील एका कंटेनरमध्ये जवळपास 28,000 रबरी खेळण्या होत्या. आणि ह्या जहाजामधील तो कंटेनर म्हणजे खेळण्यानं भरलेलं कंटेनर जे आहे ते कोसळलं आणि फुटलं. मग काय झालं असेल फुटल्यानंतर बघा, तर फुटल्यानंतर त्या जहाजामधल्या ज्या खेळण्या आहेत त्या समुद्रातील पाण्यावर तरंगू लागल्या. ही घटना कधी घडली होती, 10 जानेवारी 1992ला. त्यानंतर एक अजब प्रकार पाहायला मिळाला. काय अजब प्रकार बघा, सुमारे 10 महिन्यांनी म्हणजेच 16 नोव्हेंबर 1992ला यातील काही खेळण्या या अलास्काच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचल्या. काही खेळणी ही बेरिंगची
सामुद्रधुनी पार करत इसवी सन 2000 पर्यंत आर्क्टिककडे वाहत गेली आणि त्यातीलच काही खेळणी आर्क्टिकमधून अटलांटिक महासागराकडे वाहत येऊन सोबतची काही खेळणी ही अटलांटिक महासागरात वाहून येऊन इसवी सन 2003 मध्ये अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत पोहोचली. म्हणजे बघा 1992ला जी घटना घडली त्याचे परिणाम आपल्या 2003 पर्यंत दिसले. आणखी पुढे तर काही खेळण्यांनी इसवी सन 2007 पर्यंत चक्क युरोपचा पश्चिम किनारा गाठला. हवाई बेटाजवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडाकडे देखील वाहत गेल्या. म्हणजे हे सगळं कशामुळे झालं तर पाण्याच्या प्रवाहामुळे हे खेळण्या वाहत एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे गेल्या आणि याला बराचसा कालावधी लागला. 2007 म्हणजे हे 7 आणि ते 8 जवळपास 15 वर्षाच्या कालखंडामध्ये एवढा प्रवास या खेळण्याने केला. तर हे कशामुळे झालं असेल बघा. सागरी खेळण्याचा म्हणजे हा जो प्रवास आहे खेळण्याचा तो कशामुळे झाला असेल तर हा प्रवास हा सागराच्या प्रवाहामुळे झाला. सागराचे देखील 2 प्रवाह असतात. म्हणजे सागरी जलाचे हालचालीच्या आधारे 2 भाग केले जातात. एक समुद्र सपाटीपासून 500 मीटर आणि 500 मीटरपेक्षा खोल असे हे 2 याचे भाग आपण केले. समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीचा भाग हा वरचा थर मानला जातो. म्हणजे समुद्र सपाटीपासून 500 मीटर हा वरचा थर आणि याच्या खालच्या भागापर्यंत उष्णता पोहोचू शकते. म्हणजे 500 मीटरपर्यंत उष्णता ही पोहोचू शकते. 500 मीटरच्या खालीपर्यंत सूर्याची उष्णता ही पोहोचू शकत नाही. आणि या विभागात जलाची हालचाल मुख्यतः तापमान व क्षारता यामुळे होत असते. म्हणजे सूर्याची जी उष्णता आहे ती 500 मीटर खोलीपर्यंत असते आणि त्यामुळे ते प्रवाह हे तापले जातात. त्याचबरोबर आणखी ग्रहीय वाऱ्यामुळे देखील सागर जलाला गती प्राप्त होत असते. आता क्षितिज समांतर म्हणजेच त्याला आपण पृष्ठीय सागरी प्रवाह असं देखील म्हणू शकतो. तर या प्रवाहाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजेच समुद्र सपाटीपासून 500 मीटरचे जे प्रवाह आहेत त्याला आपण पृष्ठीय प्रवाह असं म्हणतो. पृष्ठभागावरील प्रवाहातून महासागरातील जवळपास 10% पाणी वाहतं. म्हणजे महासागरातील जेवढे एकूण पाणी आहे त्यापैकी जवळपास 10% पाणी हे समुद्र सपाटीपासून 500 मीटर खोलीपर्यंत वाहत असतं. म्हणून त्याला आपण पृष्ठीय प्रवाह असं म्हणतो. समुद्र सपाटीपासून 500 मीटरपर्यंतचे जे प्रवाह आहे त्याला आपण पृष्ठीय प्रवाह असं म्हणतो. आणि या प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग स्वेड्रप या एककाने मोजला जातो. एक स्वेड्रप म्हणजे 10⁶ घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग असतो. सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहाच्या स्वरूपात होत असते. म्हणजे सागरी जे प्रवाह आहेत ते प्रवाहाची जी हालचाल असते ती उष्ण आणि शीत या 2 प्रवाहाच्या आधारे होत असते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे प्रवाह वाहत असतात. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यामुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. म्हणजे या प्रवाहावर जास्त प्रभाव कशाचा होतो तर ग्रहीय वाऱ्याचा. यामुळे ते दूरवर वाहत जात असतात प्रवाह. त्यामुळे महासागराचे जे पाणी असते ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे व तेथून पुन्हा विषुववृत्ताकडे. आपल्याला माहिती आहे की आपले 2 ध्रुव आहेत, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तर हे पाणी महासागराचे पाणी विषुववृत्ताकडून या दक्षिण आणि उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण आणि उत्तर ध्रुवाकडून परत विषुववृत्ताकडे असे हे प्रवाहित होत असते.
आता बघा, इथं आपल्याला खाली एक नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशाच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारले. सागरी प्रवाहाचे कोणते दोन मुख्य प्रकार आहेत? कोणते मुख्य प्रकार आहेत? उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे असतात? उष्ण किंवा शीत या दोन्हीपैकीच असतात. तर ध्रुवाकडे वाहणारे हे शीत प्रवाह असतात. ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह हे उष्ण प्रवाह. सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्याच्या दिशेत उत्तर आणि दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढे आहेत. बघा, ते सर्व प्रश्न आपले म्हणजेच सागरी प्रवाह वर्तुळाकार आहे. ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असते? त्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे असतात? हे सर्व जे प्रश्न आहेत त्या सर्वाचं स्पष्टीकरण बघा. सागरी प्रवाह हे प्रामुख्याने सागरजलाचे तापमान, क्षारता, घनता तसेच ग्रहीय वारे यामुळे निर्माण होतात. हे आपण पाहिलेलेच आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलेलेच आहे. याबरोबर पुढील काही कारणेही सागरी प्रवाहाच्या वाहण्याची दिशा आणि वेग याला कारणीभूत ठरतात. आता ही कोणती कारणे आहेत? तर बघा, पृथ्वीचे परिवलन. पृथ्वीचे परिवलन हे देखील सागरी प्रवाहाच्या वाहण्यासाठी कारणीभूत असतात. तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला परिवलनासाठी किती कालावधी लागतो आणि परिभ्रमणासाठी. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे 24 तास. तर पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात. घड्याळाचे काटे जसं फिरतात तसं, आणि दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणून देखील त्याचा परिणाम या सागरी प्रवाहावर होत असतो. त्यानंतर पुढचा प्रभाव आहे म्हणजे कोणत्या घटकाचा होतो? तर भूखंड रचना. किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहाच्या दिशा देखील बदलत असतात आणि सागरी प्रवाहाचा वेग हा ताशी 2 ते 10 किलोमीटर असतो. सागरी प्रवाह हे उष्ण आणि शीत या दोन्ही प्रकारात मोडतात. आता या सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावर काय परिणाम होत असतील बरं? तर सागराच्या सानिध्यात असलेल्या प्रदेशातील हवामानावर विशेषतः या सागरी प्रवाहाचा विशेष परिणाम आपल्याला जाणवतो. जसं की उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्ट्या जवळून वाहतात तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशात पावसाचे प्रमाण देखील वाढते. उदाहरणार्थ पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का आणि जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहामुळे तेथे थंडीची तीव्रता कमी होते आणि हवामान उबदार बनते. यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत. तिथं तापमान जरी थंड असलं तरी या प्रवाहामुळे तिथं तापमानामध्ये थोडा फरक जाणवतो आणि उबदार हवामान बनतं. आता सागरी प्रवाह जर नसते तर काय झालं असतं बघा. समुद्र आणि महासागरातील जे पाणी आहे ते संचित राहिले असते. म्हणजे एकाच ठिकाणी राहिले असते, त्याची हालचाल झाली नसती. मग अशा पाण्यात सजीवांना आवश्यक असणाऱ्या खाद्याचा पुरवठा झाला नसता. परिणामतः काय झालं असतं? सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था देखील मर्यादित राहिल्या असत्या. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात, बघा आपली सर्व प्रश्नांची उत्तरे इथं आहेत, तेथे त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंग इत्यादीची वाढ होते. आणि हे काय आहे? हे माशाचं खाद्य आहे.
त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे देखील येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर मत्स्य क्षेत्रे निर्माण झालेली दिसतात. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक आणि युरोप खंडाजवळील डॉंगर बँक ही त्याची आपल्याला काही उदाहरणे दिसून येत असतात. उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात तेथे दाट धुके निर्माण होतात आणि असे धुके आपल्याला वाहतुकीस बाधा निर्माण करतात. न्यूफाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात, त्यामुळे तिथं दाट धुके तयार होतात. शीत सागरी प्रवाहामुळे ध्रुवीय प्रदेशातून हिमनग वाहत येत असतात आणि असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आली तर जहाजांना धोकादायक ठरतो. तुम्हाला एक टायटॅनिक ही मूवी जर आपण पाहिली तर त्या टायटॅनिक मूवीमध्ये आपल्याला एक लक्षात येतं की त्याचं जहाज आहे, ते जहाज ही हिमनगाला अडकवूनच, म्हणजे हिमनगाला घासल्यामुळेच ते जहाज बुडालं, कारण त्या जहाजाला मोठं असं छिद्र पडलं आणि ते जहाज बुडालं. म्हणजे ही अशी हिमनग तयार होत असतात आणि याचा जहाजाला फार मोठा धोका असतो. सागरी प्रवाह हे जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरूनच जलवाहतूक केली असते. जहाजाचा वेग वाढून वेळेची तसेच इंधनाची बचत होते आणि वाहतूक ही कमी खर्चिक होते. शीतसागरी प्रवाहाच्या किनारपट्टीजवळ पर्जन्याचे प्रमाण कमी असते. उदाहरणार्थ पेरू, चिली व नैऋत्य आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश, म्हणजे ज्या ठिकाणी शीतप्रवाह असतात तिथेही आपल्याला पर्जन्याचं प्रमाण हे कमी दिसत असतं. हे झाले पृष्ठीय प्रवाहाबद्दल माहिती आणि त्याचे परिणाम होणारे घटक. आता दुसरं आहे खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. 500 मीटरपेक्षा खोल असणारे जे प्रवाह आहे ते खोलवर वाहणारे सागरी प्रवाह म्हणून ओळखले जातात. या जलात देखील प्रवाह असतात, त्यांना खोल सागरी प्रवाह म्हणतो. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागातील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होत असतात. यालाच उष्णता क्षारता अभिसरण म्हटले जाते आणि हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नद्याप्रमाणे सतत वाहत असतात. वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहाचे फार मोठे कारण आहे, कारण वेगवेगळ्या भागामध्ये तापमान हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं, त्याच्यामुळे देखील त्या प्रवाहाचे देखील वेगवेगळ्या स्वरूपाचे दिसून येत असतात. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते, पर्यायाने घनताही कमी असते, आपण पहिल्याच प्रयोगामध्ये पाहिले हे. आणि असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनताही जास्त असते, ते खालीच असतात. ज्याची घनता जास्त असते ते पाणी जड असते आणि त्याच्यामुळे ते खाली राहते. या हालचालीमुळे देखील प्रवाह निर्माण होत असतात. साधारणतः ग्रीनलँड आणि युरोपीय खंड यामधील भागात पृष्ठीय जल हे जास्त खोलीकडे वाहत जाते. हे जल खोलीवरूनच अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते. ते तेथून पुढे या जलाचे उद्धरण होत सागर पृष्ठाकडे येते, म्हणजे त्यांची हालचाल ही सातत्याने चालूच असते. अशा तऱ्हेने संपूर्ण सागर जलाचे पुनर्वितरण घडत असते, म्हणजे गरम झालेले पाणी वर येते, वर असलेले पाणी खाली जाते, परत ते ज्याला तापमानाचा म्हणजे प्रभाव त्याच्यावर होऊन हे पाणी वर खाली हे सातत्याने होत असते. मात्र हे घडण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, जो साधारणतः 500 वर्षाचा कालावधी. या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्याहून होणारी हालचाल असेही संबोधले जाते.
आता खोल सागरी प्रवाहाचं महत्त्व काय? उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते आणि या अभिसरणातून संपूर्ण सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे आणि तळाकडून परत पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील जल तळाकडे व तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध शीतजल हे पृष्ठाकडे नेले जाते. हे झाले सागरी प्रवाहाचे महत्त्व. आता एक माहीत असले तुम्हाला बघा, अटलांटिक महासागरामधील सर्गासो समुद्र हे सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला भाग आहे. यांच्या सीमावर जमिनीचा भाग नसून केवळ वेगवेगळ्या प्रवाहांनी सीमित झालेला आहे. सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे महासागरातील काही भागात अशी वैशिष्ट्यपूर्ण स्थितीही निर्माण होते. अशा क्षेत्रांना ग्वायर्स म्हणतात. सर्गासो नावाच्या सागरी गवतामुळे देखील या भागास सर्गासो असे नाव मिळाले आहे. येथे सागरी जल स्थिर असते आणि हा समुद्र 1100 किलोमीटर रुंद व 3200 किलोमीटर लांब आहे. आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे बघा. सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. साधारणतः ते समुद्रबुड जमिनीच्या अधसीमेजवळून वाहतात. सागरी प्रवाहाचा वेग जरी कमी असला तरी त्याबरोबर वाहून नेणारे पाणी हे प्रचंड प्रमाणात असते. पश्चिम वाऱ्याच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षावृत्ताच्या सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. मात्र विषुववृत्तावरील प्रवाह हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहाचे चक्राकार आकृतिबंध तयार होते. तर अशा प्रकारे आपला सागरी प्रवाह हा पाठ इथं संपतो. याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून तुम्ही याचा स्वाध्याय आपल्या वहीत सोडवायचा आहे. थँक्यू.